नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी, माझे सोबत आहे साहिल परदेशी सांबरे। आपण आज पुणे सातारा रोड चव्हाणनगर काळूबाई मंदिर, स्वयंभू काळूबाई मंदिर येथे आहेत। याविषयी येथील संस्थापक जे आहेत त्यांच्याशी आपण या नवरात्र विषयी जे काही कार्यक्रम असतात त्याची रूपरेषा कशी आहेत काय याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण काळूबाई मंदिर हे जे आहेत याविषयी आपल्याला माहिती द्या। माझं नाव विवेक आलाटे, मी या मंदिर मंडळाचा खजिनदार आहे आणि आमचा नोंदणीकृत ट्रस्ट आहे। गेले 38 वर्षापासून आम्ही इथे देवीची नवरात्र उत्सव साजरा करत असतो। तर हे स्वयंभू देवस्थान आहे। रस्त्याचं काम करत असताना कंत्राटदाराला तिथे पाषाण सापडले, त्याच्यामध्ये देवीचे रूप होतं। त्या कंत्राटदाराने ते रूप तिथं थोडं छोट्या प्रमाणात एक देऊळ स्थापन केलं, तिथं ते लोक तिथं पूजा करत होती। त्यानंतर आम्ही काही समविचारी मित्र एकत्र येऊन या परिसरात, आपल्या परिसरात मोठं मंदिर नाही असं समजून एक या मंदिराला थोडं भव्य स्वरूप आणलं। पुढे सभा मंडप बांधणे किंवा तिथे फरशी काम करणे याकरता परिसरातील दानशूर व्यक्तींनी बरीच आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे आणि मंडळ कोणत्याही स्वरूपाची वर्गणी गोळा करत नाही। जे ऐच्छिक देतात त्या खर्चातनच आणि कार्यकर्त्यांनी काढलेल्या पैशातनच हे मंडळ चालतं। हा नवरात्र उत्सव आम्ही गेले 38 वर्षापासून साजरा करतोय। गेल्या 12-15 वर्षापासून त्याला जरा भव्य स्वरूप आलेलं आहे। परिसरातील लोकांची पण त्याला प्रसिद्धी आलेली आहे भरपूर। ह्या परिसरात तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर ह्या देवींचं दर्शन झाल्यानंतर भाविक आवर्जून काळूबाई मंदिराला भेट देतात आणि त्यांचे अभिप्राय देतात। आमचं अभिप्राय पुस्तक पण असतं, त्याच्यात लोक आपला चांगला अभिप्राय देत असतात। आम्ही सजावट त्या परिसरात केलेली असती। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती इथे स्थापन करतो दरवर्षी। त्याला बरेच भाविक सेल्फी काढतात स्वतःचा आणि महाराजांसमोर नतमस्तक होतात। तर आपण हे जे मंदिर आहेत या मंदिराच्या माध्यमातून आपण नवरात्र उत्सव जो जोरदार साजरा करण्यात येतो, तर नवरात्र उत्सव मध्ये 9 दिवस आणि त्याच्यानंतर जेव्हा कोजागिरी वगैरे, तर त्या निमित्त आपण कोणते कार्यक्रम आयोजन करतात त्याविषयी आम्ही इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो, होम हवनाचा कार्यक्रम होतो आपल्याकडे। नंतर गेल्या काही वर्षापासून आम्ही भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात एक संध्याकाळचं जेवण ठेवतो आपण। कोणत्या दिवशी म्हणजे दसऱ्याला नाही, दसरा नवरात्र झाल्यानंतर करतो। नवरात्रामध्ये ते शक्य होत नाही गर्दी। नवरात्रामध्ये बाकी प्रसाद वाटप किंवा खिचडी वाटप, जे आवश्यक उपास करणाऱ्या लोकांना खिचडी वाटप वगैरे आणि होम आमचा मोठ्या प्रमाणात असतो अष्टमीला। आणि मंदिर आहे आपलं, आपण अभय कालापुरे कार्याध्यक्ष मंडळाचा। आपलं मंदिर स्वयंभू आहे की इथे आता एवढी गर्दी वर्षानुवर्ष वाढत चालली की येऊन आम्हाला लोक सांगतात की मी गेल्या वर्षी अनावच बोललो होतो, या वर्षी परत माझं बाबा खरं म्हणजे एवढं जागृत देवस्थान आहे। पहिला आम्ही यायचो ना, त्या आरतीला आजूबाजू लोक बोलावं लागायचे, आता तसं नाहीये। आरतीला उभा राहायला जागा नसते, तर आम्ही सेवा करतोय, आम्ही समाधानी। सेवा केली त्याला मेवा मिळतो, 100% सेवा इथं म्हणजे येऊन लोक सांगतात बाबा माझं हे पूर्ण झालं ते पूर्ण झालं, असे भाविक आता उभं राहायला जागा नाही। लाईन बघितलं असेल तुम्ही तर रस्त्याला पूर्ण भाविकांची, पाऊस असून बाहेर पाऊस पडतोय तरी पण भाविकांची गर्दी काही कमी होत नाहीये। धन्यवाद। काय नाव आहे आपलं? माझं भाग्यश्री कालिदास सावंत। आपल्याला नवरात्रच्या खूप खूप शुभेच्छा महिलांना। थँक्यू सर। पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं आपण किती वर्षापासून इथे येतात? मी खूप वर्षापासून येत आहे। काय नाव आपलं? भाग्यश्री कालिदास सावंत। पुढे राहायला इथेच आहे? मी नाही, कात्रजला आहे, पण मी नेहमी या मंदिरामध्ये येत असते। खूप सुंदर इथं देखावा, आईची भेट होतीये, आईंची भेट होते, खूप छान वाटते इथे आल्याच्या नंतर। आणि जेव्हा आईंच्या नतमस्तक आपण होतो तेव्हा सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपल्या। आणि त्यांचा जो आहे मुखवटा तो इतका म्हणजे असं भाविक आहे ना की पाहिलं की एकदम म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं। खूप सुंदर आहे मूर्ती आणि इथला देखावा आणि इथले सगळे म्हणजे जे ट्रस्टीचे आहेत सगळेजण ते खूप छान म्हणजे अरेंजमेंट केलेले आहे त्यांनी, सहकार्य करता आम्हाला सगळं छान, खूप सुंदर आहे।
आणि आम्हाला खूप आनंद होतो इथं आलं की. काय देवीचा मंत्र येतो का, बोलताय? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवो प्रचोदयात्. मांडरच्या काडीचा चांग बने. या ताई, आपलं नाव काय? ह्रीं क्लीं काळबाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं काळबाय नमः. या ताई पुढे. नमस्कार, काय नाव आपलं? माझं विजय दत्तात्रय बोलतो. राहिला कुठे आपण? मी नगर मध्ये राहत होते, पण मी आल्याबरोबर काळूबाई मातेने मला इथेच 2 वर्ष राहून घेतलं. माझं खूप म्हणजे खूप प्रगती झाली त्यांच्यामुळे. अच्छा, देवीला मागणं केलं आहे. मला इथून मग बालाजी नगरला माझं स्वतःच घर करून दिलं या देवी. याच्यामुळे नाही का माझा श्रद्धा भक्ती आहे, माझी मुलीचं पण श्रद्धा भक्ती आहे. आईने एक वेळेस अशी साडी बरोबर सोमवारी पूर्ण त्या देवीने नेसून घेतलं. या गुरुजींनी फार साथ दिला. ओके, या गुरुजींचं खूप चांगलं. मी जयश्री पुरोहित. पहिले जे मी उरोळी कांचन लावतो, आता 5 वर्ष झाली पुण्यात आलोय आणि आल्यापासून मातेच्या दर्शनाला आले, कारण माझं बालपण इथलंच आहे. एक गोष्ट सांगायची राहिली, आमचे मंदिराचे पूजा व्यवस्थापन गणेश गवारे म्हणून आहेत. ते इतकी मनोभावे देवीची वर्षभर पूजा करतात. ते दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवणे किंवा नवरात्रामध्ये आरास करणे, देवीचे सजवणे, देवीला सजवणे, दागिने घालणे, याकरता त्यांना रोज रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 3-3:30 वाजतात. पण ते रोज रात्री मनोभावे पूजा करतातच. ते स्वतः उपास पण करतात. 9 दिवस त्यांची सेवा असते. 9 दिवस तर चालतेच, पण बाकीचे 365 दिवस पण ते दोन्ही वेळेस देवीला न विसरता न चुकता नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करत नाहीत. काळूबाई मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते नानासाहेब पोळ, हे किती वर्ष आपण या मंडळासाठी काम करत आहात आणि याविषयी ज्या रूपरेषा आहेत त्या सांगा. आम्ही 38 वर्ष फाउंडेशन पासून काम करतो. मंदिर बनवल्यापासून या मंदिराला जागृत स्थान आहे. आपण सुद्धा या परिसरात राहतात त्यावेळेपासून आपल्यालाही कल्पना आहे की हे जागृत स्थान लोकांसाठी कसं हे आहे. देवी पावन होते आणि तसे भक्तजन कसे वाढत गेले याचा अनुभव प्रत्यक्षात आपल्याला देवीच्या रूपाने येत होते. त्या मानाने हे कार्यकर्ते इतके कार्य करत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत की त्यांच्या कृपेने खरोखर या मंदिराला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. या परिसरात नगर काळूबाई मंडळ म्हटलं ना, एक वेगळं एक समाधान लोकांना मिळतं यातून. नवसाला पावती मांढर देवी आहे, त्या मांढर देवीचं दर्शन जसं आपण घेतो त्याचप्रमाणे या देवीचं दर्शन घेतल्यानंतर मांढर देवीचं दर्शन होतं आपल्याला, असा अनुभव आपल्याला येतो. आणि त्यातून मांढर देवी जशी प्रसन्न होते तशी आमची काळूबाई प्रसन्न होत असते. जाताना मार्ग सुद्धा पुणे सातारा रोड हाच आहे. लोकांना सुख समाधान या मंदिराच्या पाया पडल्यानंतर, काळूबाईच्या पाया पडल्यानंतर खरोखर आपण मांढर देवीला जाऊन आलो असं प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. अच्छा, धन्यवाद. काळूबाई मंदिर याचे जे पुजारी आहेत, जे 365 दिवस देवीचे नित्य नियमाने पूजा करतात, आपण त्यांची मनोभावने काय पूजा आहेत आणि त्यांना काय अनुभव आलेला आहे देवीच्या इतकं जवळ राहून, त्यांनी देवीला काय प्रार्थना करून लोकांसाठी, नागरिकांसाठी काय मागणं करतात, आपण त्यांच्याविषयी विचार. म्हणजे 1986 साली स्थापना. माझं नाव गणेश कृष्ण गवारे. मी रोज मंदिरात नैवेद्य, पाणी, देवीचं सकाळ संध्याकाळ अभिषेक आणि संध्याकाळी नैवेद्य हे रोज चालू असतं. पण 1986 साली स्थापना झाली. पण त्यानंतर आम्ही कधी ठरवत नाही की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या त्या करायच्या. आम्ही ही सगळी मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत आमचे. तर आमच्याकडनं आई काळूबाई हे सगळं प्रत्यक्षात करून घेते आणि हा आमच्या प्रत्येकाला अनुभव आहे. ती आम्हाला करायला लागत नाही, ती करून घेते. आणि विशेष म्हणजे एकजुटीने आमचं सगळं प्रत्येकाला अनुभव किंवा एकजुटीने ती सगळं करून घेते. आमचं मंडळ एकजुटीने ठेवलेलं आहे. सगळ्यांची आशीर्वाद आणि वर्षानुवर्ष ती आम्हाला प्रचिती देत आली आहे. प्रत्येकाच्या घरात कुटुंब जसं सांभाळते तसं ती आमच्या प्रत्येकाला सांभाळते आणि प्रत्येकाला माहिती आहे की ती आम्हाला कसं सांभाळते. आई आम्हालाच नाही, येणाऱ्या भाविकांना, इथं जो सभोवतालचा भाग आहे त्या परिसराला, मंडळालाच नाही तर मंडळातील प्रत्येकाला, प्रत्येकाच्या मंडळातील आजूबाजूला एवढी म्हणजे शांती निर्माण झाली आहे की ती तिच्या प्रत्येक जण चेहऱ्याचं जे तेज आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे आणि प्रत्येक माणूस सुखी आहे. धन्यवाद. मांडरच्या काडीचा आई राजा भवानी माता की जय.
धन्यवाद. जगदंब 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 जगदंब.